ओम श्री छेदेबाईराव नमा. बघा, माझा जो चॅनल आहे ना, याच्यामध्ये काय आहे, आपल्याला भारतीय संस्कृती उभी करायची. जगा आणि जगू द्या. आईबापाची सेवा करा, वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळा आणि कष्ट करा आणि काम करा. फुकट घेऊ नका आणि फुकट देऊ नका. तर राजा परिस्थित भागवतामध्ये भगवंता जर संभाव ठेवून सगळ्याची वागतो, तर देवाचा पक्ष घेऊन दैत्यांना का मारतो. परीक्षित राजांना सुखमुनीला प्रश्न विचारला, भगवंत जर समभाव मानतो तर देवांचा पक्ष घेऊन राक्षसांना का मारतो. तो ईश्वर असूनही असा विषमतेने का वागतो. भगवंताला सगळे सारखे असताना मग त्याने वृत्तासुराचा वध का केला. परीक्षेच्या मनातील शंकेचे निरसन करण्यासाठी सुखदेव त्याला उद्देशून सांगू लागले, हे राजन, समता आणि अद्वैत ही भावात असते, विषमता ही क्रियेत असते आणि परिवारात सर्वांबरोबर आपण सारखे वर्तन करत नाही, त्यात विषमता असते. आपल्या मनात प्रत्येकाबद्दल जो समभाव असतो तो आत्म्याबद्दल असतो, देहाबद्दल नसतो. भावातील जर अद्वैत असले तर ते कार्यामध्ये राहू शकत नाही. राजा, तुला असे वाटते की देवाचा पक्ष कोण परमेश्वराने असुरांना मारले, परंतु ते खरे नाही. असुरांचा सार करण्यासाठी देव त्यांच्यावर कृपा करतो. त्यांना पुनर्जन्म मिळण्याकरता ह्या जन्मातून सुटका करून त्यांना दुसऱ्या जन्मामध्ये जाण्याकरता भगवंत ते करत असतो. कारण त्याच्या वागणुकीनं आणि त्याच्या क्रियेमुळं आज तो राक्षस झालेला असतो. मग त्याचा उद्धार करून त्याला पुनर्जन्म द्यायचं काम भगवंत करतो, त्याला मारत नाही. यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. एकदा एक मनुष्य चोरी करण्याला गेला. थोडे अंतर चालून गेल्यानंतर त्याला ठेस लागून पडतो, त्याचा पाय कापला जातो. चोरी करण्यास जाऊ शकत नाही. आता ईश्वराने चोरावर कृपा केली का अकृपा केली. त्याला ठेस लागली, त्याचा पाय कापला आणि मग देवानं त्याच्यावर काय केली का त्याला त्या कार्यापासून प्रवृत्त केलं. ठेच लागून पडण्याचा जर असे पाहाल तो समदृष्टी असेल तर तुम्हाला ईश्वराने स्वरूप दिसेल. ईश्वर कोणतेही एक स्वरूप नाही. जीव ज्या भावात ईश्वराला पाहतो तसा दिसतो. जसा भाव तसा देव, ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव. बघा, धर्माला सांगितलं होतं भगवंतानी, एक लबाड माणसं घेऊन ये. आणि दुर्योधनाला काय सांगितलं होतं, एक सात्विक माणूस घेऊन ये. दुर्योधन धर्म गेला आणि त्याला कोणी लबाड दिसला नाही, कारण तो लबाड नव्हताच ना. आणि दुर्योधन ज्या वेळेला गेला हिंडून आला, म्हणून नाही मला एक चांगलं कोणी दिसलं नाही. मग ज्याची जशी दृष्टी त्याची तशी सृष्टी. जसा भाव तसा देव असतो. शंकराचार्य म्हणतात, ब्रह्मस्वरूप काही निर्विकार आहे, म्हणून ते कोणती क्रिया करत नाही. लोट्यात पाणी बाहेर काढता येते, पण पाणी बाहेर काढल्यावर त्यात जे आकाश होते ते बाहेर काढता येत नाही. बघा, भांड्यामध्ये काय दिसतं, आकाश दिसतं, ते आकाश बाहेर काढता येत नाही. ईश्वराला कोणी कोठूनही काढू शकत नाही. ईश्वर सर्वव्यापक असून तो निराकार आहे. त्यामुळे ईश्वर अमुक एक ठिकाणी आहे आणि अमुक एक ठिकाणी नाही असे म्हणता येत नाही. बघा, नामदेव ज्या वेळेला त्याला मुक्ताई म्हणली तू कोरा आहे, आणि मग तो भगवंताकडे गेला म्हणून तू गुरु कर. हिशोबा खेचराने काय केलं होतं, शंकराचा पिंडीवर पाय ठेवला होता. बाबाजी तर नसतील पिंड तिला ठेवू, तर तिकडे पिंड दिसला. मग नामदेव कुठं गेला, पंजाबमध्ये गेला. उभारले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. बघा, मग भगवंत सगळ्या ठिकाणी आहे हे नामदेवाला कळलं. आपण मुंबईला जातो, गाडीत बसतो, वेळाने म्हणतो पुणे आले, वास्तविक पुणे बाद नसते, पुणे जागीच असते. काय, पुणे जागेत असते. आपण क्रिया करत असतो. ईश्वरही तसेच आहे, निष्क्रिय आहे. मायेमुळे आपल्याला ईश्वर क्रिया करतो असे भासते. शंकराचार्य दिव्य सिद्धांत आहे. परमेश्वर काही करत नाही, त्याच्या ठाई विषमता नाही. अग्नीला आकार नसतो, पण जळणाऱ्या लाकडाला अग्नी त्या लाकडाप्रमाणे दिसते. ईश्वराचे तसे आहे. आपण जसा भाव असतो तसा त्याला देव असतो. मग जसा भाव तसा देव, म्हणून भगवंत कुठे, सगळ्या ठिकाणी.
भगवंताकडे आपल्या हृदयात आहे, भगवंताकडे आईबापात आहे, भगवंताकडे सूर्य चंद्र पंचमहाभूतात, सूर्याकडे वनस्पतीमध्ये, सूर्याकडे प्राणीमात्रात. झाडे लावा, झाडे जगवा, वनस्पतीचं संवर्धन करा. आज प्रदूषण झालेलं आहे, जिकडं तिकडं तापमान वाढलेलं आहे आणि या तापमानामध्ये आपल्याला गरज कशाची? वनस्पतीची. आज ओझोन वायू पण कमी पडला. प्रत्येक माणसाने निदान 10 झाडं तरी लावली पाहिजे. आपण झाडं लावते नाही. बघा, ज्या वेळेला आपण काय करतो, दावा असतो, दसरी असती आणि आपले जे माणूस जाळतो त्याची राख आहे, आपण ती पाण्यात टाकतो, पाणी प्रदूषण करतो. मग ती राख 10 जर खड्डे केले, 10 खड्ड्यात थोडी टाकली, जर झाडं लावले तर त्या माणसाची आठवण राहील. 13व्या दिवशी 3 झाडं लावली, त्याची आठवण राहील. मग झाडं लावा, झाडं जगवा, ही जे प्रत्येकाने जर क्रिया केली. तुम्ही काय करतात, हे करतात, वाढदिवस करतात, वाढदिवसाला केक कापतात, हे पाश्चात्य विचार घेतात. मग वाढदिवसा दिवशी त्यांनी जर झाडं लावली तर त्याची आठवण राहील. म्हणून त्या निमित्तानं झाडे लावा, झाडे जगवा, वनस्पतीचं संवर्धन करा. आणि आज निसर्गाचा समतोल बिघडलेले, तापमान वाढलेले, आता जागे व्हा आणि निसर्ग जपा आणि प्राणीमात्रा सगळ्या ठिकाणी बघून पहा. आज आपण काय केलो, दगडात देव पाहत बसलो. दगडात देव नाही, आईबाप काशी तेने जावे तीर्थाशी. देव हा सगळ्या ठिकाणी. हे जर आपल्याला पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.